नमस्कार मंडळी. इतकं छान वाटतं ना. पूर्ण आठवडा एकतर आपण या लॉंग व्हिडिओज मध्ये भेटतोय सगळे, आणि माझ्या सांगली बाहेरच्या पण माझ्या मैत्रिणी असलेल्या या दिग्गज महिला ज्या आहेत त्यांना मी तुम्हाला भेटवायला घेऊन येते. मला खूप अभिमान वाटतो सांगायला की आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या सौ सुखदा करमरकर. ही माझी मैत्रीण असली तरी आज ती एक फार मोठी उद्योजिका आहे आणि त्यासाठी मला नेहमीच तिचं कौतुक वाटतं. म्हणून आपल्या या कर्तृत्ववान महिलांच्या महासप्ताहामध्ये मी आज तिला तुम्हाला भेटवायला घेऊन आली आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सुखदा. नमस्कार. खूप छान वाटतंय आज तुझ्या कॉटन किंगच्या दुकानामध्ये आम्ही आलोय. आणखीन तुझं हे एक कर्तृत्वाचं वैभव आहे ना, ते बघताना मला खरंच खूप अभिमान वाटतोय की मी तुझी मैत्रीण आहे. खूप छान वाटतंय. बर, आता माझ्या सगळ्या प्रेक्षकांना तुझी ओळख तर मी करून दिलेली आहेच हा, पण ऍक्च्युअली तू काय आहेस, तुझा बिझनेस काय आहे, तो कसा वाढला, कधी सुरू झाला, तुझा सपोर्ट काय आहे, या सगळ्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. तर सांगायला तू सुरुवात कर. तुलाच कळेल आधी काय सांगायला हवंय, नंतर काय सांगायला हवंय, आणि मध्ये मध्ये आमच्या शंका येतील तसं आपण बोलूच. ठीक आहे. 2008च्या पूर्वी कोल्हापूरला प्रदीप मराठे जे कॉटन किंगचे डायरेक्टर आहेत त्यांनी फ्रँचायझी देण्याचा निर्णय केला आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग त्यानंतर त्यांनी एका पेपरच्या मुलाखतीत आता आमचं नेक्स्ट एक्सपान्शन सांगली असेल असं डिक्लेअर केलं आणि माझ्या मनात पटकन असं येऊन गेलं की हा मोका आता आपण सोडायचा नाही. आणि मग मी त्यांना जाऊन भेटले. पण जागा हा प्रश्न माझ्या सासऱ्यांनी आधीच सोडवून ठेवलेला होता. करमरकरांची भर कापडपेठेत अगदी मोक्याच्या ठिकाणी जागा होती आणि म्हणून मला ही उडी मारणं शक्य झालं. मला फार छान वाटलं ऐकून. पण मला वाटतं तुझं आणि त्यांचं काहीतरी नातं आहे ना मराठ्यांचं. हो, प्रदीप मराठे हे माझे मेव्हणे, जे कॉटन किंगचे पायोनियर म्हणायला हरकत नाही. त्यांनीच हा 100% कॉटन किंग ब्रँड निर्माण केला. हो, त्यांना कोण ओळखत नाही. त्यांनी काय केलंय हे आपल्याला माहिती आहे, आणि जवळजवळ अर्ध्या सांगलीच्या अंगावर कॉटन किंगचे शर्ट आपण बघतो. अगदी अतिशय उत्तम अशा प्रकारचं प्रोडक्शन आहे हे. छान वाटलं मला. तू म्हणालीस की सासऱ्यांनी तुझ्या जागा घेऊन ठेवली होती. हो आधीच. हो. तर मग तोपर्यंत या क्षेत्रातला व्यवसाय नव्हता का काही तुमचा? फार पूर्वी करमरकरांची सराफी आणि कापड दुकानं होती. हा. पण काळाच्या ओघात त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते बंद झालं. अच्छा. पण तरी पण या करमरकर लोकांनी जागेला धक्का लागून दिलेला नव्हता. वा, हे फार कौतुकाचं आहे. कारण काय झालं, आता दुकान बंद झालं, मग आता जागा विकून टाकूया. कारण माणूस ना पैसा खेळता ठेवायच्या नादात असतो नेहमी. हो, हो. पण ते करमरकर आहेत शेवटी. त्यांनी ती जागा तशीच ठेवली. वा वा. बरं, मग पुढे? मी टोटल बिझनेस बॅकग्राऊंडच्या घरातनं आलेली आहे. माझ्या वडिलांची बिझनेसची धडाडी मी बघत होते आणि सुप्त मनात कुठंतरी वाटायचं की आपणही बिझनेस करू शकतो. मग माझ्या मिस्टरांनी पण मला खूप साथ दिली. ऍक्च्युली माझे मिस्टर CA आहेत, पण त्यांनी मला एकच सांगितलं की तू बघ, मी मागचं सगळं म्हणजे इन्कम टॅक्स, GST वगैरे मी बघीन, पण डे टू डे मॅनेजमेंट मला बघणं शक्य नाही, हे तुलाच बघावं लागेल. त्यामुळं सर्व मला दुकानं बघण्याचा आनंद घेता आला. अच्छा. आज किती दुकानं आहेत आपली साधारण सांगलीमध्ये? 2008 साली प्रथम आपण कापडपेठेतलं कॉटन किंग सुरू केलं. अच्छा. कंपनीचे रूल्स खूप असतात. बर. त्यात जर ते आपण फिट झालो तर ते आपला विचार करतात. आणि सुदैवानं म्हणा की माझी मॅनेजमेंट त्यांना आवडली आणि मीच त्यांना लिनन किंगला सुद्धा कापडपेठेत जागा आहे असं सुचवलं आणि नंतर एक 4 वर्षानं लिनन किंग चालू केलं. अच्छा. जिथं फक्त 100% लिननचा माल विकला जातो. बर. हळूहळू मराठ्यांना असं वाटलं की थोडंसं कॉटन किंग आणि लिनन किंग यापेक्षा थोडं खाली येऊन आपण पॉलिस्टर कॉटन असा एक ब्रँड निर्माण करावा. अच्छा. आणि त्यांनी टायझर नावाचा ब्रँड लॉन्च करतोय असं सांगितलं. अच्छा. परत माझ्या धडपड्या स्वभावाप्रमाणे मी परत त्यांना भेटायला गेले की मला मिळेल का, तर ते परत तयार झाले आणि कापडपेठेत आता मात्र भाड्याची जागा घेऊन आम्ही ब्रँड सुरू केलं. अच्छा. मग एकूण दुकानं आता किती आहेत? मग आता पुढं काय झालं की एकंदरीत कॉटन किंगला सांगलीमध्ये चांगलाच रिस्पॉन्स मिळत गेला
आमची मॅनेजमेंट चांगली होती आणि कंपनीनं 2018 साली असं मला कळवलं की आता आम्हाला विश्रामबागला एक्सपान्शन करायचंय. बर. मी जागा बघत होते, पण झालं कसं, करोना आला. करोनाच्या काळात सगळाच व्यापार ठप्प होता. माझं जागा बघणं सुरू होतं, पण जागा बघणं हे निव्वळ माझ्या हातात नाही. ती जागा कंपनीला क्लिक झाल्याशिवाय कंपनी हो म्हणत नाही. 2021 साली अचानक आत्ता जिथं विश्रामबाग आहे तिथं जुनं बाटा होतं, त्यांनी तो जागा सोडण्याचा निर्णय घेतला आणि आमचं सुदैव असं की परत आम्हाला मोक्याच्या ठिकाणी भव्य जागा मिळाली. थोडक्यात बिझनेस मध्ये लकच आहे तुमच्या पाठीशी, असं मला वाटतंय. हो ना, कारण जागा मिळणं हा एक मोठा इश्यू आहे. तो सॉल्व्ह होतोच असं नाही. आणि तुम्ही तर मला इतकं इझिली सांगताय की मोक्याच्या ठिकाणी इथे मिळाली, मोक्याच्या ठिकाणी तिथे मिळाली. म्हणजे खरोखरच बिझनेससाठी नशिबाची साथ लागते म्हणतात, तसं तुमच्या बाबतीत झाल्याचं दिसतंय मला. मग तिथं जागेचा एकंदरीत साईज बघता परत कंपनीनंच निर्णय घेतला की इथं आपण 2 दुकानं चालू करू. त्यामुळं सेकंड कॉटन किंग आणि सेकंड टायझर असं बरोबर तिथं सुरू झालं. आणि आज जे मराठ्यांच्या ज्या 3 ब्रँड आहेत त्याची 5 दुकानं आपण सांगली इथं चालवत आहे. आपण चालवतो असं म्हणलात तुम्ही, पण मला वाटतं तुम्हीच चालवताय ती 5 दुकानं. मी असं सांगेन की खरोखर पहिली 10 वर्ष मी या दुकानासाठी खूप झोकून घेतलंय. मी रात्री 11 वाजेपर्यंत घरी गेलेली नाहीये. पण मला उल्लेखनीय असं करावं असं वाटतो म्हणजे माझा स्टाफ जी सतत माझ्या बरोबर आहेत. आज 18 वर्ष झाली, कधी माझ्या स्टॉक मध्ये डिफरन्स आला नाही, कॅश मध्ये डिफरन्स आला नाही. कारण माझ्या या स्टाफनं, माझ्या या मुलांनी माझ्याला खूप प्रचंड साथ दिली आहे. आणि आता ऍडिशनल म्हणजे माझा मुलगा रोहित करमरकर आणि माझी सून श्रेया करमरकर हे विश्रामबागची दुकानं फुल फ्लेज बघत आहेत. होय ना, हे खूप चांगलं आहे. फॅमिली सपोर्ट सारखा सपोर्ट नाही. हो, नक्की नक्की, बरोबर आहे. आणि असं पण होतं ना की एखाद्या घराण्याची एक लिंक असते, पाथवे असतो, आणि तो तसाच पुढे जात राहायला पाहिजे. आणि तो राहण्यासाठी म्हणून आपल्याच घरातलं मूल जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याचं काय आनंद आणि समाधान वेगळंच आहे. चला बरं, मला सांगा, या खुर्चीमध्ये एक उद्योजिका म्हणून बसल्यानंतर बरेच चांगले वाईट असे काही काही अनुभव आले असतील तुम्हाला, त्यातले काही शेअर करणार का? मला असं वाटतं की पहिल्यांदा इगो सोडला पाहिजे, कस्टमरशी पोलाईटच राहिलं पाहिजे. बरोबर. ते आपल्याला कंपनी ट्रेनिंग देते, पण आपल्याला ते अंगात बाणवूनच गेलं पाहिजे. हा एक मुद्दा झाला. दुसरा असा मुद्दा आहे की काही लोकांना एक बाई हे बघणार आहे का असा खूप प्रश्न होता. त्यामुळे मला सारखे लोक टोकत होते की हे तुम्हाला जमणार आहे का. अरे बापरे. तर मी त्यांना पोलाइटली सांगितलं की मी ट्राय करते, मला नाहीच जमलं तर आपण दुसरा विचार करू. अच्छा, हे एकदम पॉलिटिकल उत्तर झालं. छान. म्हणजे कोणाला वाईटही वाटायला नको, आणखीन उद्देशही साध्य झाला पाहिजे. बर. आणखीन असं होतं का की कस्टमरला काही कपडे पुन्हा ते परत करायला येतात किंवा त्यांची काही तक्रार असते, तर ती कशी काय हँडल करता तुम्ही? आम्हाला कॉटन किंग कडनं एक व्यवस्थित असा मेसेज आहे की पहिल्यांदा कस्टमरशी कुठल्याही स्वरूपात भांडण व्हायला नको. एक्सचेंज तर ही कॉटन किंगची खासियत आहे. कुठलाही ब्रँड डिफेक्ट झालेला कपडा, मालाला माल परत देत नाही. पण आमचा ब्रँड, मी अभिमानानं सांगते, जो जेन्युइन कॉटन किंग कडे किंवा आमच्या ब्रँड कडे डिफेक्ट असेल त्याला आम्ही पीसला पीस फ्री देतो. काय सांगताय? बापरे, ग्रेट. म्हणजे खरंच असं होत नाही बाबा, कारण घेताना सुद्धा त्यांच्या काही अटी असतात की घडी मोडायची नाही, अमुक करायचं नाही, तर आम्ही घेणार नाही वगैरे वगैरे. पण तुम्ही इझिली परत घेता ते, आणि खराब असेल तर तुम्ही पीस फ्री देता. मंडळी, हे तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, हे लक्षात ठेवा बरं का. कॉटन किंग मध्येच खरेदी करा, म्हणजे तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणारच नाही. काय म्हणता सुखदा, बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. अच्छा. ती असा एक उल्लेख करावा असं वाटतोय की माझे भाचे कौशिक मराठे आणि कुणाल मराठे यांची या ब्रँडसाठी इतकी जबरदस्त धडपड आहे. तर मी सतत त्यांच्याकडनं पण प्रेरणा घेत असते की आपण सुद्धा मागं पडायचं नाही. त्यांचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढेच आपण सांगलीतून प्रयत्न करायचे. हे फार कौतुक आहे, कारण यंग जनरेशन बरोबर कॉम्पिट व्हायला सुद्धा एक जिगर लागते. येस. आणि मला छान वाटतं की तुमच्याकडे ती आहे. ओके, बरं. हे छान वाटलं सगळं ऐकून वगैरे मला. फक्त मला आता विचारायचंय की ह्या व्यतिरिक्त तुम्ही काही करता का आणखीन?
मला समाजसेवा ही खरोखर मनापासून आवडते. बर. मी 2008 साली दुकान घालण्याच्या पूर्वी क्लासेस घेत होते. कशाचे? मॅथ, सायन्स, इंग्लिशचे. मी 8वी पर्यंतचे आणि अगदीच कुणाचं गणित कच्चं असेल तर 10वी पर्यंतचे. बर. तर मी आता सांगू नये पण सांगते, मी अनेक मुलांना फ्री शिकवले. वा. खंडभागात त्यावेळेला अगदी साधी मुलं असायची आणि आज मी शिकवलेली फ्री जी मुलं शिकवली आहेत ती अनेक मुलं इंजिनियर आहेत, ती जी मला परत परत येऊन भेटतात. ते काय गुरुचं स्थान आहे ते, हो. त्याला काही दुसरा पर्यायच नाही. हो. बर, मग क्लासेस बंद केले? हा, मग ही जी कॉटन किंगची खाज डोक्यात आली आणि मला क्लास बंद करावे लागले. पण त्यावेळी सांगलीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन इथं कॉटन किंग चालेल का नाही असा होता. परत मनात बाबा चांगले चाललेले क्लास बंद करून आपण बिझनेसमध्ये उडी घेतोय. तर मी त्या मुलांना सगळ्यांना सांगितलं होतं, समजा माझं वर्षभर दुकान चाललं नाही तर मी तुम्ही सगळे यावर का परत, कारण मला शिकवायचंय. बर, प्रिकॉशन. ओके ओके. बर, मग क्लास बंद केले. हो. मग आता समाजसेवेची काही उदाहरणं असतील तर सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. कर्ण ही जी संस्था आहे जिथं नवजात बालक येतात आणि त्यांना दत्तक देण्याची प्रोसिजर भारतीय समाज सेवा केंद्र पुणे यांच्या अंडर चालते. अच्छा. तर ही संस्था इथं येण्याच्या आधी डॉक्टर करमरकरना अशी इच्छा झाली की ही संस्था सांगलीत आली पाहिजे. पण त्याच्या आधी सुद्धा इथं ती बाळं यायची आणि ह्या बाळांना इथं सांभाळायला संस्था नव्हती. तर ती बाळं माझ्या कामवाल्या बायका आणि उज्ज्वला परांजपे सकाळी वरून ज्यावेळी ट्रॅव्हलर्स होत्या त्यातनं त्या घेऊन पुण्याला पोचवायच्या आणि बाळ सुखरूप पोचला असा फोन माझ्या लँडलाईनवर यायचा. अरे वा. मग ही सगळी माझी धडपड, डॉक्टर करमरकरांची साथ, असं बघून मी डॉक्टर करमरकर आणि उज्ज्वला परांजपे आम्ही पुण्याला भारतीय समाज सेवा केंद्राच्या हेड ऑफिसला भेटायला गेलो आणि आपण इथंच संस्था काढायचं ठरवलं. अच्छा. आणि नितीन करीर त्यावेळेला इथं कलेक्टर होते. त्यांनी लगेच, उज्ज्वला तर हार्ड वर्कर, सोशल वर्कर, तिचं काम बघून लगेच आपल्याला जागा दिली आणि पुढं पुढं आपण करण्याची इमारत बांधण्याकरता खूप जिद्दीनं काम केलं. 10 वर्ष त्याच्यावर मी आणि माझे मिस्टर मकरंद करमरकर दोघंही संचालक होतो. अडॉप्शन मध्ये पॅरेंट्सना जे जे काय प्रॉब्लेम किंवा शंका असतात ते निरसन करण्यासाठी बरीच मंडळी माझ्या घरी येत होती. अच्छा. हे खूपच मोठी समाजसेवा आहे सुखदा, खूपच मोठी. कारण बाळ घरात येणं आणि त्याचा आनंद लोकांना देणं हे काय पैशात मोजायचं काम नाही. हो, खरंच खूप चांगली समाजसेवा आहे. मंडळी, आम्ही दोघीही इनरव्हीलच्या मेंबर्स आहोत, कार्यकर्ते आहोत. तर त्याबद्दल आता आपण सुखदा यांच्याकडून थोडंसं ऐकूया. सुखदा, इनरव्हील बद्दल सांगणार आपल्या प्रेक्षकांना? 2016 साली चेतना वैद्य ही जी माझी मैत्रीण आहे ती अचानक आमच्या घरी आली आणि मला विचारलं, तुमचा रोटरीशी काही संबंध आहे का? तर म्हटलं हो, माझे सासरेच रोटरीचे अगदी प्रेसिडेंट पर्यंत काम केलेलं आहे आणि रोटरीची बॅकग्राऊंड आमच्या घरी आहे. तर म्हणाली, ती झालंच का, मग तू मेंबर व्हायचेस. आणि मी चेतनामुळे निव्वळ इनरव्हील मध्ये जायला सुरुवात केली. समाजकार्य आवडतच होतं, बरोबर. त्यामुळे मी जॉईन झाले. तिच्या बरोबर थोड्या थोड्या प्रोजेक्टला जायला लागले. हळूहळू नंदा मॅडमनी माझ्यावर एक एक जबाबदारी सोपवायला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 साली मी प्रेसिडेंटशिप पूर्ण केली. त्यामुळे सुखदा यांच्या इनरव्हीलच्या सगळ्या पोस्ट करून झालेल्या आहेत आणि त्याचा त्यांना उत्तम अनुभव आलेला आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांच्या प्रेसिडेंटशिपमध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे इनरव्हीलचं. प्रचंड म्हणजे हा शब्द मी उगीच वापरते असं नाही, तर ते काम इतकं सोपं नसतं. समाजासाठी करायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं, या सगळ्या गोष्टी अत्यंत लीलया हँडल केलेल्या आहेत. त्यामुळे मला नक्की माहिती आहे की इनरव्हील मध्ये सुखदा यांचं स्थान काय आहे. छान वाटलं सुखदा खूप. हे सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगताना, माझी मैत्रीण कशी आहे हे उलगडून दाखवताना खूप छान वाटलं. मला असं वाटतं की आपण दुकानात इंटरव्ह्यू घेतो तर आपण थांबूया आता, कारण कस्टमर्स यायला लागतील आणि त्यांना नको बाहेर थांबवायला. खूप छान वेळ दिला. सकाळची वेळ आहे आता, आपण करतोय व्हिडिओ ही, आणि त्या वेळेत तू इतका वेळ दिलास आणि सगळी माहिती थोडक्यात पण अगदी टू द पॉइंट आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलीस. त्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी आशा करते आणि मी थांबते. धन्यवाद. थँक्यू.
मग काय मंडळी, सुखदाचा व्हिडिओ तुम्ही आता बघणार आणि मला सांगणार ना कमेंटमध्ये की तो तुम्हाला कसा वाटला. एक बाई जेव्हा 5-5 दुकानं ॲज अ बिझनेस हेड सांभाळते तेव्हा तिच्या कर्तृत्वाला सलामच करायला पाहिजे ना आपण. तेव्हा कमेंट करा आणि मला सांगा बरं का, तुम्ही कॉटन किंग मध्ये कधी जाताय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टू.